24 जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग ओवी क्रमांक 1111 पासून पुढे. एवं रूपपे आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे तैसे तयाची या अनुस्ती होत जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती तैसा तैसा अहोरात्र जैसी येती जाती आकाशी आत्मसत्य तैसी देहजान म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयताही व्यापारी सज्जन होय या लागी स्वरूपे ऊना पुरा नरघेपे हे असो तोन लिंपे देही देहा यथा सर्वगतम सौक्षम्या तादाकाशम नोप्यलिते सर्वत्रावस्थितो देहे तथात्माता नोपलिपते अगा आकाश के नाही हे नरिघेची कौनिक ठाई परी काय सेनी कही गादिजेना तैसा सर्वत्र सर्व देही आत्मा असतुच असे पाही परी संग दोषे एकेही लिप्त नोहे पुढती पुढती येते हेची लक्षण निरुते हे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविना संसर्गे चेष्टिजे लोहे परी लोह भ्रामको नोहे क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू दीपकाची अर्ची रहाटी वाहे घरीची परी वेगळी कोडीची दीप आणि घरा पै काष्टाच्या पोटी वन्नी असे किरीटी परी काष्ट नोहे या दृष्टी पाहिजे हा अपाडू हा नभा नळा रवी आणि मृगजळा तैसाची हाय डोळा देखसी जरी यथा प्रकाश यत्केव कृष्णम लोकमिमं रवी क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयती भारत हे आगवेची असो एकी गगनोनी जैसा अर्को प्रगटवी लोको नावे नावे तेत क्षेत्रज्ञुतो ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा यावरुते हे नपुसा शंकाने गा क्षेत्र क्षेत्रज्ञ योरक मंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर्यन्ति ते परम श्रीती श्रीमद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग नाम त्रयोदश अध्याय समाप्त. शब्द तत्व सारज्ञा पै देखोनी तेची प्रज्ञा जे क्षेत्र क्षेत्रज्ञ अपाडू देखे या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिते याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्रांची दुबती पोसिती घरी योगाची या आकाशा वळघिजे एवढाची दिवसा याची आशा पुरुषासी गा शरीरादी समस्त मानिताती तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरू ऐसे सिया परी ज्ञानाचिया भरोवरी करुणिया अंतरी निवृते होती मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मकतयांचे वाळू आम्ही आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरली से लटकी प्रकृती जे हे जे शुक नळिका न्याये न लगती लागली आहे हे जैसे तैसे होय ठाऊए जया जैसी माळा ते माळा ऐसीच देखिजे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होनी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतिती रूपे याची भ्रांती जाऊनिया तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे देखती ते मिमने ब्रह्म होती जे आकाशाहून वाढ जे अव्यक्ताची पैलकड जे भेटलिया अपाडापाड पडोने दी आकारू जेत सरे जीवत्व जेथे विरे द्वैत जेत नुरे अद्वैत जे ते परमतत्व पार्था होती ते सर्वता जे आत्मानात्मव्यवस्था राजहंसू. अर्जुना अशा स्वरूपाचा जो आत्मा तो देहात आहे असे म्हणणे म्हणजे मठात असलेल्या आकाशाला मठाकाश म्हणणे. जसे असते तसे नाममात्र होय तसे त्याच्या अखंड व्याप्तीमुळे व असंगत्वामुळे अनंत देहादी आकार उत्पन्न होत अथवा लय पावत. अर्जुना त्या दोहीशी त्याचा काही संबंध नाही. आकाशात म्हणजे आकाशाच्या सत्तेवर जसे दिवस आणि रात्र यांचे येणे जाणे संभवते वस्तुतः आकाश अलिप्तच असते अगदी तसाच आत्मसत्तेवर देहाची उत्पत्ती लय होत असतो. म्हणून त्या शरीरात तो काही करीत नाही किंवा करवित नाही. कोणताही व्यापार घडो
त्याच्यापाशी याचा काही संबंध नसतो. म्हणून स्वरूपतः तो कमी अधिक होत नाही. हे असो, तो देहात व्याप्त असूनही त्या देहाच्या कोणत्याही क्रियेने लिप्त होत नाही. आकाश कोठे नाही आणि असे काय आहे की ज्यात याची व्याप्ती नाही? परंतु हा निर्वय असल्याने याला कशापासूनची काडीची इजा होत नाही. त्याप्रमाणे सर्व ठिकाणी व सर्व वस्तू मात्रामध्ये आत्मा आपल्या नित्य अस्तित्वाने जसाच्या तसा स्थित आहेच. पण यापैकी कशाच्याही संघाने तो लिप्त होत नाही. या निरूपणाचा वारंवार विचार करून हे लक्षात ठेव की क्षेत्रज्ञ जो आत्मा, त्याचा व क्षेत्राचा जगदादी वस्तूंचा काही संबंध नाही. लोहचुंबकाच्या संसर्गाने लोखंडाच्या ठिकाणी चलनादी क्रिया झाली तरी लोखंड व लोहचुंबक एक नव्हे. तशी क्षेत्र जे शरीर याची व क्षेत्रज्ञ जो आत्मा त्याची व्यवस्था जाणावी. आत्मा व शरीर एक नाही. दिव्याच्या प्रकाशाने घरातील सर्व व्यापार चालतात, तरी दिवा आणि घर यात कितीतरी परीने अंतर आहे. अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी असला तरी तेवढ्याने तो काही लाकूड म्हणता येत नाही. या दृष्टीप्रमाणाप्रमाणे आत्मा व शरीर यांची उपत्ती समजावी. आकाश आणि ढग तसेच सूर्य आणि मृगजळ या जितके अंतर आहे तसा आत्मा आणि देहात आहे. हे जर पाहशील तर हे सर्व दृष्टांतर आहोत. तर आकाशात सूर्य एकटा असून तेथे ज्याप्रमाणे अनेक लोकांना प्रकाशित करतो, तसाच क्षेत्रज्ञ जो आत्मा तो देहादी सर्व जगताहून अलिप्त असून त्याचा प्रकाशक आहे. याविषयी शंका घेऊन पुन्हा विचारू नकोस. हे शब्दांचे खरे मर्म जाणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील अंतर पाहते. या दोन्हींचे अंतर समजण्याकरता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. चांगल्या बुद्धीचे लोक याच करता शांतिरूप संपत्ती मिळवतात व शास्त्ररूप दुभत्या गायी घरी पोचतात. याच ज्ञानाच्या आशेने पुरुष योगासारख्या शून्य स्थितीलाही कवटाळू पाहतात. शरीरादी सर्व विषय तृणवत मानून जीवे भावे संत चरणाचे सेवक होतात. याप्रमाणे सर्व प्रकारची ज्ञानसामग्री जोडून अंतःकरणाचा निश्चय करून असतात. अर्जुना, मग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यातील खरा भेद लक्षात आल्यावर त्याच्या शुद्ध ज्ञानावरूनच आम्ही आपले ज्ञानही वळवून टाकतो आणि पंचमहाभूतादी स्थावर जंगम भेदाने पसरलेली जी ही प्रकृती म्हणजे माया, जी शुकनलिका न्यायाने म्हणजे पोपट नळीला गुंतलेल्या नसता आपण गुंतलेले आहोत या भ्रमाने त्या नळीवर अडकून पडतो, त्याप्रमाणे वस्तुतः ती जीवाला बद्ध करीत नसून ते मात्र आपण बद्ध आहोत असे व्यर्थच मानतात. अशा रीतीने जीवांच्या मागे लागली आहे. जेव्हा त्यांना पूर्णपणे कळते भासलेला सर्प खोटाच होता असा निश्चय झाल्यावर माळ जशी माळ रूपाने दिसावी किंवा रुपयाचा भ्रम नष्ट होताच आपण रूपे म्हणत होतो ती शिंपले आहेत असा जसा खरा अनुभव येतो, त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्यासून भिन्न असून त्याचा व तिचा वस्तुता काही संबंध नाही असा ज्याच्या अंतःकरणाचा निश्चय झाला आहे. मी म्हणतो ब्रह्मरूप होतात नव्हे होतोच असे जाणतात. जे आकाशापेक्षाही व्यापक व प्रकृतीच्या पलीकडील असून ज्याची प्राप्ती झाली असता कधी ताटातूट होत नाही व ज्याच्या ठिकाणी आकाराचा लेश नाही, जीवदशा समते व द्वैताची वार्ताही उरत नाही असे जे अद्वय वस्तू ते परमतत्व ते स्वतः होतात. जे अनात्मा व आत्मा या निरशिराचा निवाडा करणारे राजहंसच होत असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.